हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे चायनीज भेल। तर चला तर सुरुवात करूया। मी कढाई ठेवलेली आहे, गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। मी हक्का नूडल्स घेतला आहे 1 पॅकेट। आता हे कढाईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचे आहे आणि अर्धा चमचा आपण मीठ घालून घेऊया। आणि आपल्याला ही हक्का नूडल्स 1 पॅकेट यामध्ये घालून घ्यायचं आहे। पाणी उकळलेले आहे। अशा प्रकारे आपण हक्का नूडल्स टाकून घेतलेले आहे। आता याला शिजवून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली नूडल्स शिजलेले आहे। बघू शकता आपण, अशा प्रकारे मी दाबून बघितले, शिजलेले आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि याला चाळणीमध्ये गाळून घेऊया। बघू शकता आपण, अशा प्रकारे मी चाळणीमध्ये गाळून घेत आहे। आता यावर आपण नॉर्मल पाणी घालून घेऊया आणि हे सर्व धुवून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला नॉर्मल पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या शेवया चांगल्या सुकलेल्या आहेत, पाणी निथळलेले आहे। आता आपल्याला यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे आणि मिक्स करून घेऊया। चांगला कॉर्नफ्लॉवर कोट होईल अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचे आहे। अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे। आता मी कढाई गॅसवर ठेवलेली आहे। तळण्यासाठी तेल घातलेले आहे। कढाईत तेल तापलेले आहे। आता यामध्ये आपल्याला असे थोडे थोडे घालून तळून घ्यायचे आहे। बघू शकता आपण, अशा प्रकारे मी घेतलेले आहे आणि तळण्यासाठी टाकत आहे। अशा प्रकारे तळण्यासाठी ठेवलेले आहे, तळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी एक बाजूने शेकून घेतलेली आहे, दुसरी बाजू पलटवलेली आहे। आता हे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहे। बघू शकता आपण, अशा प्रकारे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी तळून एक बॅच तळून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे। आता दुसरी बॅच घालून घेत आहे। याला चांगले निथळून तेल काढून टाकूया आणि आता दुसरी घालत आहे। तर बघू शकता आपण, अशा प्रकारची थोडे थोडे घालून तळायचे आहे। अशा प्रकारे एक गट्टा होईल असे टाकू नका, नाहीतर मग ते तळल्या जाणार नाही, आतमध्ये कच्चे राहतील आणि वातड होतील। अशा प्रकारे मी तळण्यासाठी ठेवलेले आहे। बघू शकता आपण, अशा प्रकारे तळत आहे। बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व नूडल्स तळून झालेले आहे। अशा प्रकारे आपण तळून घेतलेले आहे। बघू शकता आपण, अशा प्रकारे तळून झालेले आहे। तर आता आपण सुरुवात करूया। मी 2 चमचे टोमॅटो सॉस घेत आहे। 1 चमचा डार्क सोया सॉस घेत आहे। अर्धा चमचा व्हाईट व्हिनेगर घालून घेतलेली आहे। आता आपण याला फेटून घेऊया। सर्व एकत्र करून घेऊया। बघू शकता आपण, अशा प्रकारे मी सर्व फेटून घेतलेले आहे।
आता यामध्ये घालणार आहोत पत्ताकोबी. मी हा उभा चिरून घेतलेला आहे, पातळ असा चिरून घेतलेला आहे. आता यातच घालणार आहोत बीट, गाजर. हे सर्व आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. थोडीशी अद्रक आपण थोडी ग्रेट करून घालूया, याने चव खूप छान येते. थोडीशीच घालायची आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. सर्व मसाले हे कोट होतील अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व मिक्स झालेले आहे. आता आपल्याला एक अशा प्रकारे तळलेले घ्यायचे आहे नूडल्स आणि यामध्ये अशा आपल्याला तोडून घालायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे तोडून घालायचे आहे. मिक्स करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली चायनीज भेळ तयार झालेली आहे. बघू शकता आपण, खूप सुंदर दिसत आहे आणि ही खूप आवडते, सर्वांनाच आवडते. अशा प्रकारची चायनीज भेळ बनवलेली आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. बघू शकता आपण, मी जवळून दाखवते. खूप छानशी झालेली आहे, रंगीबेरंगी दिसत आहे. अशा प्रकारची मी चायनीज भेळ बनवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.